शासकीय विधेयके विचार खंडशः विचारावर संमत करणे सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 वन्यजीव संरक्षण महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 वन्यजीव संरक्षण महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे। अध्यक्ष महोदय, हे विधेयक आणण्यापाठीमागचा उद्देश एवढाच आहे की साधारण गेल्या 5-6 महिन्यापासून महाराष्ट्राच्या प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्र, त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातला जुन्नर तालुका, शिरूर तालुका, अहिल्यानगर आणि नाशिक आणि नंतर महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये बिबट्यांचा वावर आणि बिबट्यांच्या हल्ल्याने भयभीत जनता झालेली होती आणि ते सत्य आहे। साधारण गेल्या 10 वर्षांमध्ये बिबट्यांची संख्या 4 पटीने वाढलेली आहे आणि म्हणून आता हे बिबटे वन्यजीव नाही राहिले, हे उसातले जीव झालेत। उसातल्या असलेल्या शेतामध्ये त्यांचा अधिवास झालाय आणि तिथंच त्यांची उत्पत्ती होते आणि तिथंच त्यांचं वाढणं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये एकूणच कलम 12च्या विशेष उद्देशासाठी परवानगी देण्यासाठी हे बिल आहे। त्यामध्ये शिक्षणासाठी, वैज्ञानिक संशोधनासाठी कोणत्याही वन्य प्राण्याचे पर्यायी अधिवासात स्थलांतर करणे, कोणत्याही वन्य प्राण्यांना न मारता, विष न देता, नष्ट न करता वन्यजीवाची लोकसंख्या व्यवस्थापन करणे, मान्यताप्राप्त प्राणी संग्रहालयासाठी कलम 38(1) अंतर्गत परवानगी अधीन राहून किंवा संग्रहालयाचे तत्सम संस्थांसाठी जीव वाचवणाऱ्या औषधाच्या निर्मितीसाठी सापाचे विष प्राप्त करणे, संकलित करणे किंवा तयार करणे, परंतु अट अशी आहे की अनुसूची 1 मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वन्य प्राण्याबाबत केंद्रीय सरकारची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय असा परवाना दिला जाणार नाही आणि इतर कोणत्याही वन्य प्राण्याबाबत राज्य सरकारची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय असा परवाना दिला जाणार नाही। कलम 12च्या प्रस्तावित दुरुस्तीप्रमाणे अनुसूची 1 मधील भाग क सस्तन प्राणी यातील अनुक्रमांक 43 येथील नोंदीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या बिबट्या, पॅन्थेरा, पाड्स वगळता निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही वन्य प्राण्याबाबत केंद्र सरकारची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय इतर कोणत्याही वन्य प्राण्याबाबत अनुसूची 1 मधील भाग क सस्तन प्राणी यामधील अनुक्रमांक 43 येथील नोंदीमध्ये निर्दिष्ट केलेल्या बिबट्या, पॅन्थेरा, पाड्स याच्या राज्य सरकारची परवानगी घेतल्याशिवाय। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी एकूणच केंद्रीय वन्यजीव विभागाकडे यांना एखादा जर बिबट्या जर पकडायचा असेल तर परवानगी घ्यावी लागते, त्याला उपचार करायचा असेल तर परवानगी घ्यावी लागते आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल त्या केसमध्ये वन खात्याच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी फेऱ्या मारायला लागतात, पाठपुरावा करावा लागतो। कलम 12च्या अनुषंगाने ही जर आपण त्या ठिकाणी हा विशेष उद्देश म्हणून आपण हे अधिनियमात बदल केला तर भविष्यकाळात जेव्हा केव्हा अशा प्रकारचे प्रसंग उपस्थित होतील त्या वेळेस राज्य सरकारच्याच अखत्यारीमध्ये या गोष्टीला आपण अंजाम देऊ शकतो आणि एवढ्याच छोट्याशा उद्दिष्टाकरता हे या ठिकाणी विधेयक आलेले आहे आणि त्या विधेयकाला आपल्या सभागृहांनी संमती द्यावी अशा प्रकारची मी आपल्यामार्फत विनंती करतो। प्रश्न असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 वन्यजीव संरक्षण महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। विधेयक विचारात घेण्यात येत आहे। आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल। खंड 2, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत।
अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतू वाक्य हे विधेयकाचे भाग झाले. माननीय अध्यक्ष महोदय, सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 24 वन्यजीव संरक्षण महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 24 वन्यजीव संरक्षण महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 24 वन्यजीव संरक्षण महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले.